2 दिवस हा लातूरचा दौरा चालू आहे. लातूरमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. लोकांचा कल हा मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीकडे आलेला आहे आणि भाजपला कंटाळून थकून आज लोक वेगळा पर्याय शोधत आहेत आणि लोकांना वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय दिसतोय भाजपला हरवण्यासाठी. तर लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस सोबत आपली युती होती आणि आता जिल्हा परिषदेमध्ये झाली नाही, काय कारण सांगणार? ते युती करणं न करणं हे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवरती आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांवरती होतं आणि ह्याबद्दल तेच लोक जास्त चांगलं सांगू शकतात. बरं, आता नुकतंच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं अजित पवारांचं निधन झालंय आणि त्यांच्या निधनाचा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती कशा पद्धतीचा प्रभाव दिसेल? मला कसा प्रभाव दिसेल हे सांगणं आता शक्य नाहीये, पण एक सगळ्यांसाठीच अवघड परिस्थिती ही निर्माण झाली आहे, कारण अजितदादा हे सर्वांचेच लाडके होते आणि त्याचबरोबर एक कामाचा माणूस म्हणून त्यांची नेहमीच ओळख या महाराष्ट्रामध्ये राहील. आणि दुसऱ्या बाजूला एक दुखवट्याची परिस्थिती महाराष्ट्रभर आली, तर ह्याचा कसा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवरती होईल हे बघण्यासारखंच आहे. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला वंचित बहुजन आघाडीचा स्ट्राईक रेट 80% राहिलेला आहे. जिल्हा परिषदेमध्ये तो किती टक्क्यांवरती असेल? नाही, लातूर महानगरपालिकेच्या ह्याचा स्ट्राईक रेट हा 80% होता आणि तो 80% नेण्याचा जिल्हा परिषदेला आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू, पण तो 60-70च्या वर तरी नक्की राहील. दादा, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना या जिल्हा परिषदेमध्ये काय संदेश देणार? मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद मध्ये कार्यकर्त्यांना एकच संदेश देईन की ही निवडणूक तुमच्या हक्काची आहे. या निवडणुकीमध्ये ताकदीने जोमाने लागा, पूर्णपणे झोकून घ्या आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत, पंचायत समितीच्या मार्फत ग्रामीण भागामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता आपल्या हाती घ्या. प्रत्येक ठिकाणी नेते मंडळी किंवा पक्षाचे पदाधिकारी पोहोचतीलच असं नाही, कारण जिल्हा परिषदेला खूप मायक्रो मॅनेजमेंट करून, प्लॅनिंग करून सर्कलचे दौरे करायला लागतात. पण जिथे कोणी पोहोचणार नाही तिथे वंचितचा कार्यकर्ता, मीच माझ्या सर्कलचा, मीच माझ्या गावाचा बाळासाहेब आंबेडकर या भूमिकेत या आणि प्रचाराला लागा. लातूर जिल्ह्यामधील युतीबाबत जो गैरसमज मतदारांमध्ये पसरवण्यात आलेला आहे, त्या बाबतीत आपण काय सांगणार? माझ्या मते कोणताही गैरसमज आलेला नाहीये. हा गैरसमज जाणीवपूर्वक मीडियाने पेरलेला आहे. मीडियाने तो पेरला नाही तर तो होणार पण नाही, म्हणून आपण हे धंदे थांबवावे.